गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आय एम संतोष पांढरे, युअर बिझनेस कोच, लाईफ कोच आणि फार्मा ट्रेनर. आजचा आपला मेन विषय लक्षात घ्या. काय की केक युअर कंपनीमध्ये एखादा MR, कुठलाही MR नवीन जॉईनिंग केलेला लक्षात घ्या, तर तो MR नक्की मॅनेजर पदावर कसा पोहोचतो, पहिला विषय. आणि दुसरा विषय त्याची जर्नी कशी, केक युअरमध्ये त्याची जर्नी कशी. आपण मागील व्हिडिओ बघितला असेल की तो मॅनेजर साहेबांचा व्हिडिओ होता, लक्षात घ्या. तर त्या मॅनेजर साहेबांनी कशा पद्धतीनं म्हणजे जॉईनिंग होताना ते MR होते, MRचे मॅनेजर कसं झाले, आता RSM कसे होत आहेत हे मोजून अजून 3 ते 4 महिन्यामध्ये RSM बनणार आहेत. आता विषय बघूया आपण की MR टू मॅनेजर कसं बनतात आणि MRची पहिली हिस्ट्री काय आणि जर्नी काय, ह्या गोष्टी आपण बोलतोय. गुड मॉर्निंग सर, बसवराज. गुड मॉर्निंग सर. थँक्यू. आजचा विषय लक्षात घ्या की रवी बसवराज हे त्यांचं नाव आहे, लक्षात घ्या. ह्यांचं एज्युकेशन आहे, तुम्ही तुमचं एज्युकेशन सांगा, इंट्रोडक्शन तुम्हीच द्या सर. सर माझं नाव आहे बसवराज गौडप्पा रवी. मी आहे सोलापूरचा. माझं एज्युकेशन झालेलं आहे BTech, इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. इंजिनिअरिंग करून मार्केट फील्डमध्ये, फर्स्ट ऑफ ऑल मार्केट फील्ड नवीन म्हणजे फार्मा फील्डच नवीन माझ्यासाठी. बरोबर. ह्या फील्डचा आणि माझं एज्युकेशनचा काही संबंध नसतानाही ह्या फील्डमध्ये एक संधी भेटली. आज संधीचं सोनं कसं करून घेता येईल त्याचं मार्गदर्शन मला ॲज ए ओनर पांढरे सर, ऑफिस आणि फर्स्ट ऑफ ऑल आमचे मॅनेजर सर, नक्की. ह्यांच्यामुळे मला ह्या मार्केटचं नॉलेज भेटलं. नॉलेजमधून मी थोडंफार नवीन काहीतरी शिकलो आणि शिकून त्याच्याबद्दल मी सेलमध्ये ग्रोथ केलो. ग्रोथ करून कस्टमर कसे वाढवायचे, सेलला इम्प्रूव्हमेंट कसं करायचा आणि त्याच्यावर तुम्हाला इन्सेंटिव्ह कसं वाढवायचा आणि त्याच्यानुसार तुमचं पेमेंट पण कसं वाढवायचा हेही शिकून घेतलो आणि तेही झालेलं आहे. ओके, थँक्यू. तर विषय समजून घ्या बारकाईनं की एखादा MR हा मॅनेजर कसा बनतो. पहिल्यांदा सुरुवातीची स्टेप समजून घ्या. जसं की आता रवी सरांचा आपण इथं डाटा मांडलेला लक्षात घ्या. पहिली गोष्ट, कुठल्याही कंपनीचा डाटा आम्ही जेव्हा यूट्यूबवर मांडतो तो रिअल असतो. कोणाला प्रूफ पाहिजे असेल तर बिंदास मागा, आम्ही तो देऊन टाकू, काही अडचण नाही, काय नाही. पहिला विषय. दुसरा विषय, जर आपण ह्यांची हिस्ट्री बघितली बारकाईनं तर जून महिन्यामध्ये त्यांचा 0 सेल होता, का तर 15 दिवस फक्त हातात होते. नवीन माणूस होता, वेळ लागतो, लक्षात घ्या. कुठल्याही कंपनीमध्ये जॉईनिंग केल्यानंतर कुठल्याही MRला भले तो कितीही जुना असू द्या, कितीही नवीन असू द्या, थोडा सुरुवातीला सेल 0 राहतो. हे कंपनी लोकांनी पण मान्य करा. लगेच MR कडून फार मोठी अपेक्षा करू नका की लगेच मला लाख रुपये सेल होत नाही साहेब. सुरुवातीला 0 सेल राहतोच, हे गृहीत धरायचं. दुसरा विषय, जुलैमध्ये बघितलं त्यांचा 3,500 होता, नंतर 34,000 झाला, 62,000 झाला, 72,000, 43,000, काही कारणास्तव कमी झाला असेल, 43,000, 46,000 लक्षात घ्या. कधी कधी कंपनीकडून पण अडचणी येतात की बाबा कधी माल नसतो, गुड्स अवेलेबल त्या टायमाला नसतात. मे बी त्यावेळेस ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होता, हाही विषय होता, लक्षात घ्या. नंतर पुढे त्यांचा सेल झाला 1,51,000 आणि आता सध्याला फेब महिन्याचा चालू आहे, लक्षात घ्या. आज 5 तारीख आहे सरासरी, लक्षात घ्या. 5 फेबला मी गोष्ट बोलतोय, 5 मार्चला बोलतोय गोष्टी आज. तर 1,55,000 त्यावेळेस सेल होता. आज ह्यांचं टार्गेट कंपनी होतं 1,29,000 टार्गेट होतं, परंतु ह्यांनी सलग 2 महिने 1,51,000 आणि 1,55,000 2 पत्तीने सेल केले, लक्षात घ्या. 2 वेगवेगळे सेल 2 महिन्यामध्ये केले आहेत. तर यांचा टोटल जर सेल करायला पूर्णपणे 8-9 महिन्याचा तर 5,68,000 रुपये त्यांचा सेल आहे, लक्षात घ्या. साहेब लक्षात घ्या, एखादा B.Pharm D.Pharm मुलाचं मला मान्य आहे, परंतु BTech मुलाने हे काम करणं नॉट अ जोक यार. तर माझं एक सांगायचं विषय लक्षात घ्या, तुम्हाला शिकवणारी लोक कोण आणि कसे आहेत त्याच्यावर डिपेंड सगळ्या गोष्टी राहतात. तर आपण केक युअर कंपनीविषयी बोलतोय, त्यामध्ये बसवराज यांचा हा सेल फार उत्तम आहे, लक्षात घ्या. आणि पहिली गोष्ट, कोऑपरेटिव्ह यांचं धोरण कायमस्वरूपी असतं, कायम समोरच्याला कोऑपरेटिव्ह करतात. आणि दुसरी गोष्ट, चिकाटी हे ह्यांच्याकडून शिकावी. जेवढा मी पण चिकट नाही आमच्या धंद्यासाठी, लक्षात घ्या, तेवढी चिकट आहे त्याच्या धंद्यासाठी. ह्या लोकांची खासियत आहे, लक्षात घ्या. MR लोक अशीच पाहिजेत, तेव्हा कंपनी वाढते, तेव्हा त्यांची ग्रोथ होते आणि तेव्हा आम्ही पण त्यांना उचलतो, लक्षात घ्या. हे कंपनीमध्ये घडलंच पाहिजे कायमस्वरूपी, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर फार्मा कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही आलात तिथून तुमची जर्नी ते आतापर्यंत केक युअरमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? सर फार्मा कंपनीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल मी आलो, त्याच्याबद्दल आमचे किती 15 प्रॉडक्ट आहेत, त्याचे 15 प्रॉडक्टचे नावसहित सांगता येत नव्हते. कंटेंट तर लांब गेले, नावसहित सांगता येत नव्हते. नावासाठी थोडाफार मदत घेतलो, त्रास झाला आणि कंटेंटसाठी त्रास झाला. कंटेंट मी विचारून घेतलो, सगळं कन्फर्म झालं. थोडाफार मी सपोर्टिव्ह फ्रेंड सर्कल म्हणा, ऑफिस आणि पांढरे सर आणि हर्षद सर आणि आमचे ओनर बापू आणि ह्यांच्या सगळ्या सपोर्टीने मी थोडाफार स्टेबल झालो. स्टेबल होऊन मी 2 पाऊल पुढे टाकलो आणि त्याच्यानुसार मला ग्रोथ भेटत गेला. आणि तसंच मेन फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू बोलायला सांगतो मला डॉक्टरांशी, कारण डॉक्टरांनी BTech आहे तेही न बघता ह्याने एक्सप्लेन कसं करतो, काय रिलेशन, त्या रिलेशनवर मी बिल्ड केलेलं आहे पूर्ण बिझनेस. छान. कस्टमरचं थँकफुल कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. डॉक्टर साहेबांनी आपल्याला एवढं सपोर्ट करतात, तर कुठल्याही फार्मा कंपनी आणि कुठल्याही MRनं समजून घ्यायचं आहे आज आपली रोजीरोटी पूर्णपणे आपल्या डॉक्टरवर डिपेंड आहे, लक्षात घ्या. तर डॉक्टरला कायमस्वरूपी थँकफुल राहिलंच पाहिजे, कायमस्वरूपी, लक्षात घ्या. ओके. दुसरा विषय, तुम्हाला केक युअरमध्ये आल्यामध्ये तुम्हाला कसं वाटत आहे?
सर फर्स्ट ऑफ ऑल KQR म्हणण्यापेक्षा माय फॅमिली म्हणू शकतो मी. छान छान मस्त थँक्यू. कारण की कसं आहे, असंही कंपनी असं काही वागत नाही आहे, हे कंपनी आहे हे एम्प्लॉय आहे असं कधीही दाखवलं नाही माझ्यासाठी तरी. हे घरचे आहेत, कुठलाही कार्यक्रम असो काही असो शेअर करतात आणि आमचे प्रॉब्लेम असेल आम्ही बिंदास शेअर करतो. मी कधीही ओनरला म्हणलं असं असं प्रॉब्लेम आहे मला, असं फॅमिली इश्यू असो फील्डवरचा असो कधीही नाही म्हणले नाही. आणि कुठला तर आपण रिक्वायरमेंट ठेवलो तरी ओनर 2 ते 5 मिनटात आपल्याला त्याचा सोल्युशनही भेटतो. ग्रीन सिग्नल चला करा. आणि सपोर्टिव्ह म्हणजे आमचं बॅकबोन म्हटलं तर आमचे ओनर आहेत फर्स्ट ऑफ ऑल. कारण की कुठलीही कंपनीनं काही सांगितलं त्याच्यासाठी प्रोसेसिंगसाठी लिव्ह म्हणा काही पर्सनल प्रॉब्लेम म्हणा सांगायचं म्हटलं तर 2 ते 3 दिवस देतात. आमच्याकडे तसं नाही आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल पेमेंटसाठी तर कधीच आम्हाला सतवले नाहीत आणि इन्सेंटिव्ह आमच्या पेमेंटपेक्षा जास्तच भेटलेला आहे. थँक्यू. पहिला विषय लक्षात घ्या. मी भरपूर फार्मा कंपन्या ट्रेनिंग देतो, भरपूर ओनर लोक बघितले आहेत, भरपूर MR लोकही बघितले आहेत. साहेब लक्षात घ्या, जर तुमच्या कंपनीमध्ये ॲज अ फॅमिली रिलेशन नसेल तर धंदा तुम्ही न केलेला फार चांगला. लक्षात घ्या, तुमच्या कंपनीमध्ये फॅमिली रिलेशन तुमच्या स्टाफबरोबर तुमचं असलंच पाहिजे, तेव्हा तुमची कंपनी वाढते. इथं तुम्ही बघितले बारकाईने लक्षात घ्या की हाय आता माझी आज पूर्णपणे मी कंपनीची मिटिंग घेतो आहे. लक्षात घ्या, त्यात हा व्हिडिओ बनवतो आहे. सगळी MR लोक आहेत माझ्यासमोर, सगळी माझ्या डोळ्यासमोर लक्षात घ्या MR लोक आहेत. तर ही MR लोक आहेत ना लक्षात घ्या, कोणी कोणाचं ऐकत नाही. आजकालची पिढी तशी नाही. लक्षात घ्या की आपण त्यांना सांगेन त्या पद्धतीने ऐकणार, चुकून पण ऐकत नाही. लक्षात घ्या, तर तुम्हाला त्या पद्धतीनं कंपनीबरोबर एंगेज होण्यासाठी फॅमिली रिलेशन ठेवावंच लागेल. हा प्रत्येक कंपनीनं घेण्यासारखा संदेश आहे. लक्षात घ्या, हे प्रत्येक कंपनीनं आज ओनर लोकांचं बघतोय. लक्षात घ्या की भरपूर ओनर लोक त्या टायमाला पेमेंट करत नाहीत MR लोकांचं. साहेब कंपनी नाहीत वाढते त्याशिवाय तुम्ही माझा माझी इन्व्हेस्टमेंट वाढते. हो साहेब, इन्व्हेस्टमेंट हा धंदा आहे, हा इन्व्हेस्टमेंट वाढणारा विषय आहे. लक्षात घ्या, परंतु हे जे रिटर्न्स तुम्हाला नंतर पण आहेत. तर त्यामुळं त्या टायमाला त्या MRला तुम्ही टाईम टू टाईम पगार केली पाहिजे. पहिला विषय. दुसरा विषय, त्याच्याबरोबर तुमचं रिलेशन कायमस्वरूपी पाहिजे. मी कायमस्वरूपी ट्रेनिंगमध्ये म्हणतो लक्षात घ्या की कंपनीचं पहिला कस्टमर हा MR आहे, ना की डॉक्टर नाही आहे. तुम्ही पहिले MRला एंगेज करा, 100% तुमचा डॉक्टर तुमच्याबरोबर जॉईंट होऊन जाईल. हा विषय लक्षात घ्या. हे मगाशी बोलता बोलता फार छान संदेश दिला. लक्षात घ्या, ओनरनं कसं वागावं हे सांगितले ते. लक्षात घ्या. तर बसवराज, मला एक सांगा की ह्या KQR कंपनीमध्ये तुमचं येण्याचं हा एक उद्देश कळला, आता पुढं तुमचा उद्देश काय नक्की? सर फर्स्ट ऑफ ऑल मी सांगा म्हटलं तर ह्या KQRमध्ये लागताना नवीन फील्ड होती, त्यासाठी मला बेसिक होता फक्त 10,000मध्ये मी काम केलेलं आहे. कारण की कसं आहे त्यांनाही माहीत नव्हतं हा मेकॅनिकल फर्स्ट ऑफ ऑल मेकॅनिकल BTechचा पोरगा फार्मा फील्डमध्ये करतो का नाही आहे, त्यासाठी तेवढं झालं. आणि त्यांनी सपोर्ट दिले, त्यासारखं मी करून पण दाखवलं. आणि करून दाखवल्यामुळं मला टार्गेट दिले होते इंडिव्हिज्युअल, ते टार्गेट अचीव कर, तुझा पेमेंट डबल. नक्कीच. डायरेक्ट माझा जानेवारीत माझा पेमेंट झाला 20,000. बरोबर. TA इन्सेंटिव्ह आणि पेमेंट हे सगळे मिळून मला 35,000 जानेवारीत पेमेंट झालेलं आहे. शुअरली बरोबर आहे. कारण की KQRने तुम्ही काहीतरी द्या, म्हणजे थोडाफार तुम्ही त्यांना प्रोत्साहन करा, त्यांना थोडं सपोर्ट घ्या, तुम्हाला ऑटोमॅटिकली ते वर आणतात. तुम्हाला त्यांना सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सेल आणला, तुम्हाला सांगायची गरज नाही सर माझं पेमेंट वाढवा, त्यांचं ती पेमेंटही वाढवतात. आणि हे KQR असं आहे की तुम्हाला पेमेंटवरची अडचण येणार नाही आणि पेमेंट ग्रोथ करा म्हणायला लागत नाही आहे. ऑटोमॅटिकली त्यांना समजतो पुढचा पोरगा कसा आहे का आहे. त्यांना वाटला कष्टाळू पोरगा आहे हे सेल करतो, त्यांचा सांगायच्या अगोदरच पोराची रिक्वायरमेंटच्या अगोदरच ह्यांनी ग्रोथ करून देतात आपल्याला. छान. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी बघितले बारकाईने लक्षात घ्या की कंपनी काम करते, पण त्याच्या आधी तो MR ॲक्टिव्ह पाहिजे. MR जर प्रोॲक्टिव्ह असेल तर कंपनी 100% पुढे वाढते. लक्षात घ्या, कंपनी तर सपोर्ट करते 100%, परंतु कंपनी बरोबर आणि MR बरोबर कंपनी ह्या दोन्ही समीकरण एकमेकाशी जुळलं पाहिजे, तेव्हाच कंपन्या वाढतात. ओके, तर ह्यांचा पुढचा उद्देश लक्षात घ्या की ह्यांना ॲज अ MR वरून तुम्ही कुठल्या पदावर जाणार, तुमची काय अपेक्षा सर? आता मला कंपनीने ओनरनी आणि आमचे पांढरे सरांनी दोघांनीही मला हे इंडिव्हिज्युअल टार्गेट दिलेत आणि त्यासाठी मला काहीतरी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ते इन्स्ट्रक्शन झाले आणि जवळपास मला सांगितलेलं आत्ता 1 ते 2 महिन्यात ASMची पोस्टही माझ्यासाठी आहे रिक्वायरमेंट. आणि कुठल्या कंपनीनं जॉईनिंग होऊन वर्षाच्या आत ASM झाला असं कुठेही मी तर ऐकलेलं नाही आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल विदाऊट एक्सपिरियन्सवाल्याला काही लगेच ग्रोथ भेटणं शक्य नाही आहे. आणि तेही आमच्या कंपनीत विदाऊट एक्सपिरियन्स विदाऊट बॅकग्राऊंड म्हणजे तुमचं शिक्षणाचा ह्याचा नसतानाही सपोर्टिव्हली भेटलेला आहे आणि तसं ग्रोथ पण भेटलेलं आहे आम्हाला. आणि ह्यापुढे मला 2 महिन्यातही झालेलं आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. 2 महिन्यात मला ASMची पोस्टही भेटणार आहे. आणि मला अजून त्यासोबत सांगायचं आहे,
अजून ठराविक जागी आम्ही एम आर वाढवणार आहे. पुण्यात नगरमध्ये ठराविक जागी वाढवणार आहे. आम्हाला 50 MRची गरज आहे. नक्कीच आणि इंडिव्हिज्युअल मला तर खुश होतो, कारण पुण्यात जाऊन मला काम करायचं आहे नक्कीच आणि ते पण ASM म्हणून ते करायचं आहे. आणि त्यासाठी मला MRची गरज आहे. नक्की. प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. शुअरली. पहिला विषय, मी आज लाईव्ह बोलतो आहे, लक्षात घ्या. यूट्यूब माझं लाईव्ह आहे. तर ह्या ठिकाणी कंडिशन अशी लक्षात घ्या की एखाद्या एमआरला ASM बनवणं एका वर्षामध्ये, तेही नवीन आणि फ्रेश लोकांना. मी मागील वेळेस पण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस पण बोललो होतो की नवीन फ्रेश एमआरला लगेच मॅनेजर बनवणं हे कंपनीचं पण धाडस लागतं. लक्षात घ्या. त्याला धैर्य लागतं फार मोठं. लक्षात घ्या. ओके. तर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुमच्या कंपनीमध्ये फ्रेश एमआरला डायरेक्ट मॅनेजर बनवणं, तेही आता ह्यांचे सरासरी जर आपण जूनपासून हिशोब काढला, आज मार्च चालू आहे, एक 10 महिने कंप्लीट सरासरी होत आहेत, अजून एक 2 महिने एक वर्ष कंप्लीट होतं आहे. तर हे जॉईनिंगपासून ते 10व्या महिन्यापर्यंत आम्ही डायरेक्ट मॅनेजर म्हणतो. लक्षात घ्या. जसं की माझा मागचा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या की त्या 7 महिने मॅनेजर करणं, थोडा प्लस मायनस लक्षात घ्या, परंतु यांना 10व्या महिन्यात मॅनेजर करतो आहे. कुठलीही कंपनी दाखवा, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्र, की ज्या कंपनीमध्ये एका एमआरला नवीन बॅकग्राऊंड असताना सुद्धा त्याला डायरेक्ट मॅनेजर बनवलं आहे. साहेब हे फक्त ह्या कंपनीत घडू जाणं, त्याला पण तेवढं धैर्य लागतं. लक्षात घ्या. ॲज अ ओनरचं, ॲज अ त्या एमआरचं पण. तर आवर्जून सांगेन नंबर लक्षात घ्या की हे ASM बनतायत तेही पुण्यामध्ये येऊन. लक्षात घ्या. ओके. तर पुण्यामध्ये ह्या लोकांना कमीत कमी 50 टीमची गरज आहे. पुणे, नगर, पलीकडचा नाशिक थोडासा भाग आहे. लक्षात घ्या. तर जेवढे काही एमआर लोक ॲक्टिव्ह आहेत आणि ज्यांना स्वतःची ग्रोथ करायची आहे, तर आवर्जून ह्या कंपनीमध्ये जॉईन व्हा. लक्षात घ्या. हे यूट्यूब माध्यमातून आवर्जून बोलतो आहे. मला नवीन एमआरची गरज आहे. कुठल्याही कंपनीमध्ये असू दे. लक्षात घ्या. बिंदास या, तुमची ग्रोथ 100% आहे. लक्षात. ओके. तर हे एमआर थ्रू, ॲज अ ASM थ्रू, नाही आमचे भावी ASM आहेत. लक्षात घ्या. ह्यांच्या थ्रू तुम्हाला बोलत आहे मी. ओके. तर कंपनी एक्सपान्शन हा एक विषय कळला. आता मला एक लास्ट फक्त विषय सांगा की तुम्हाला ह्या कंपनी बाबतीत कुणाला थँकफुल म्हणणं वाटतं की जेणेकरून त्या लोकांना बरं वाटेल की बाबा आजपर्यंत तुम्हाला कोणाकोणाला सहकार्य मिळेल, कोणाकोणाला सहकार्य मिळेल तुम्हाला सांगा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू म्हणलं तर ओनर लोकांना, कारण की नवीन फील्डमध्ये मला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली. त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी गोल्डन कसं काय भेटलेलं कामाचं सोनं कसं करायला ते मी करून पण घेतलेलं आहे. आणि तसं मला फर्स्ट ऑफ ऑल त्यांना थँक्यू बोलायला लागेल मला. त्यानंतर माझे ट्रेनर पांढरे सर, त्यांनाही मला थँक्यू बोलायला लागेल. आणि अजून त्यासोबत ॲडिशनल आमचे मॅनेजर झालेले आहेत. हे अगोदर आमचे MR होते, त्यांनी आता मॅनेजर झालेले आहेत. कारण की त्याने फाउंडेशनपासून मी आणि त्यांनी एकदाच जॉईन झालेलं आहेत. त्यांनाही लई सपोर्ट भेटलेला आहे मला त्यांच्याकडूनही. आणि ॲडिशनल अजून एक मोस्टली थँक्यू बोलावं म्हटलं तर मला डॉक्टरांशी, कारण की डॉक्टरांचंही एवढं हेल्पफुल भेटलेलं आहे, सपोर्ट भेटलेला आहे. त्याच्यामुळं जास्त एवढा ग्रोथ झालेला आहे. ॲडिशनल प्लस केमिस्ट म्हणजे मेडिकलवाल्यांच्याही मला सपोर्ट भेटलेला आहे. सगळ्यांना थँक्यू बोलू शकतो. थँक्यू. तर थँक्यू सर. तर ऑल ओव्हर लोकांचा चांगला सपोर्ट मिळाला. त्यामध्ये मोस्ट ऑफ दी डॉक्टर लोक येते. लक्षात घ्या. कस्टमर तर बेसच आहेच, 100% ओनर लोक आहेत. तिसरी गोष्ट, यश नीती कन्सल्टन्सीमध्ये त्यांनी थँक्यू म्हणले आहेत का आम्ही सपोर्ट करतो. लक्षात घ्या. भरपूर माध्यमातून वेगवेगळे आमचे ट्रेनिंग असतात, त्यामध्ये पण त्यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आहे. आणि स्वतःची ग्रोथ हा फार महत्त्वाचा विषय आहे. एमआर लोकांनी माझं कायमस्वरूपी म्हणणं आहे. लक्षात घ्या की प्रत्येक एमआरनं कमीत कमी 40,000 बेसिक पेमेंट कमावं. हा माझा सारखा प्रश्न आहे. लक्षात घ्या. का तुम्ही 10,000 थांबता? आज आम्ही आमच्या एमआर लोकांना लक्षात घ्या 10,000 डायरेक्ट 20,000 लिहिलेलं आहे. बेसिक साहेब, बेसिक विचार करा. डायरेक्ट पण 100% ग्रोथ दिली आहे मी त्यांना. लक्षात घ्या. हे फक्त KQR कंपनीमध्येच घडू शकतं. तर आवर्जून तुम्ही ह्या कंपनीमध्ये जॉईन व्हा. थँक्यू बसवराज, तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू.